मेनका, का ओरडते सगळं उगाच त्याला? मला तुझं म्हणणं कळतंय, पण तो खेळायला आलेला नाहीये. अगं ते बिचारा लेकरू मला फोडांवर बर्फ लावायला आला होता. तो त्याला काळजी वाटते माझी म्हणून आला होता. कशाला ओरडतेस? हो ग ताई, कळतंय मला. शौर्य खूप लागवी हाय, समजूतदार हाय, पण इथं आल्यापासून ना तो लईच लाडावलाय. आल्यापासून त्याचा अभ्यासाकडे लक्षच नाहीये. फक्त इकडं तिकडं फिरत असतो. अभ्यासाचं काय? आल्यापासून पुस्तकांकडे साधं ढुंकून पण बघितलेलं नाही त्यानं. अभ्यासाला वेळच द्यायचा नाही का तुला? आणि त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं ना, एवढीच इच्छा आहे माझी ताई. असं मलाही वाटतं. आणि ठीक आहे ना, करेल तो अभ्यास. हा, इकडे बघ. अभ्यास पण महत्वाचा आहे की नाही? बाकी सगळं नंतर. आधी अभ्यास कर. शहाणा मुलगास ना तू. चल चल चल. अगं, अभ्यास झाल्याशिवाय तुला सोडणार नाही मी. मेनकाला खरंच शौर्याच्या भविष्याची काळजी आहे की माझ्या बरोबर त्याचं असणं तिला आवडत नाहीये म्हणून घेऊन गेली इथून? शौर्यावर तिने अशी चिडचिड करायला नको इतकंच. खेळ 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 खेळ, नुसता खेळ. एका जागी नीट तुला बसताच येत नाही का? हा, इकडून तिकडून पळायचंच असतं. बस इथं. आणि इथून जर उठलास तर फोकळून काढीन, कळलं? लाग अभ्यासाला. अभ्यास झालाय का? अजून कर कर. समजा सामान नीट घेऊन ये बर का. पाडेपाठ आहेत का? नाही, काम कर. 1 ते 30 पर्यंतचे पाढे 100 वेळा लिहून काढायचे. काढ. आणि जोपर्यंत लिहून होत नाही ना 100 वेळा, तोपर्यंत अक्षराताईकडे खेळायला पाठवणार नाही, कळलं? लिह लवकर. वय 100 वेळा लिहायचे.